आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। वाल्मिक कराडच्या मागे अदृश्य शक्ती होती, त्यानं 3 लोकांना माझ्या समोर मारलं। कराडचा एकेकाळचा सहकारी विजयसिंह बांगरचा खुलासा, महादेव मुंडेंची हत्या कराडनंच केल्याचाही दावा। माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने 3 लोक माझ्या समोर मारलेले। मी त्याच्यामध्ये एकामध्ये फिर्याद देणार आहे। ती व्यक्ती नाव म्हणजे महादेव मुंडे। ह्या प्रकरणात मला सर्व प्रकार माहिती आहे, हा कसा झालेला आहे, काय झालेला आहे। कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचा इशारा। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। जो की मागच्या 204 दिवसापासून फरार आहे, त्या आरोपीला अजूनही पकडलं नाही। त्याच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे, म्हणून लवकरात लवकर त्याला अटक करावी या मागणीसाठी मी स्वतः कठोर निर्णय घेत आहे। वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहामध्ये हलवलं जाणार। कराडच्या जिल्हा कारागृहातून संशयास्पद हालचाली, सूत्रांची माहिती। तर कराडच्या जीविताला धोका असल्याची देखील माहिती। आमदार सुनील शेळकेंनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली। संजय राऊतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, महाराष्ट्रातील लुटमार थांबवा, राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आमदार सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे। पुरावे दिल्याशिवाय आरोपांना उत्तर देणार नाही, राऊतांनी केलेल्या आरोपांवर आमदार सुनील शेळके यांचं प्रत्युत्तर। जोपर्यंत ते माझ्या विरोधात पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांची डिबेट करायला किंवा त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही। त्यांनी माझ्यावरती आरोप करताना पुरावे घेऊन यावं। ज्या वेळेला पुरावे घेऊन येतील त्यावेळेला मी त्यांना तशा पद्धतीने उत्तर द्यायला किंवा मी माहिती द्यायला उभा आहे। सरकारसोबत असलेले सर्वजण सुरक्षित, सत्तेत असणाऱ्याला लुटण्याची पूर्ण मुभा, विजय वडेट्टीवार यांची सुनील शेळकेंवर टीका। तर आरोप करणं संजय राऊतांचा नेहमीचा उद्योग, अमोल मिटकरींचा निशाणा। गृह खात्याची सर्व मंत्र्यांच्या OSD-PS यांच्या हालचालींवर नजर, सूत्रांची माहिती। 150 दिवसांच्या आराखड्यामध्ये कामगिरीचं मूल्यमापन होणार, पारदर्शक कारभाराची महायुतीमध्ये जोरदार चर्चा। चांगलं यश मिळवायचं असेल तर अधिकाधिक पक्षप्रवेश करावे लागतील, अजित पवार यांच्या आमदारांना सूचना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार सक्रिय। दर आठवड्याला काँग्रेस मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार, वर्षा गायकवाड यांची माहिती। सफाई कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी घरं मिळावीत, वर्षा गायकवाड यांची मागणी।